प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. तुम्हाला असं वाटतंय का, की तुम्हाला ना क्षुल्लक गोष्टींसाठी बऱ्याच लोकांचा राग येतोय आणि बराच काय सगळ्यांचा राग येतोय आणि विचार केला तर खूप क्षुल्लक गोष्टी पण असतील, पण राग भरपूर येतोय आणि तुम्हाला या रागातून निघायचं आहे कारण आणि तुम्हाला खूप जास्त ना स्पिरिच्युअल ड्रायनेस आला आहे. म्हणजे असं वाटतंय, की कसली तरी तहान लागली आहे, पण असं एकदम वाळवंटात आल्यासारखं, विल्डरनेसमध्ये आल्यासारखं तुम्हाला वाटतंय, की कितीही प्रेयर केली ना, तरी तुम्हाला तो ड्रायनेस आहे, की जातच नाहीये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि मी परमेश्वराचं वचन सांगणार आहे आणि माझा एक अनुभव सांगणार आहे. तर गेल्या वर्षी मी युरोपला गेली होती आणि युरोपला जाताना आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो होतो. तर पॅरिसला जेव्हा मी होती, त्यावेळेस त्या रात्री आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो, ते हॉटेल ब्लेस्ड नव्हतं. बाकी सगळे हॉटेल होते ते प्रेयरचे ठिकाणांचे होते आणि हे फक्त एक हॉटेल होतं जे वेगळं होतं. आणि रात्री मला सैतान झोपूच देत नव्हता. कारण मला बरेच असे विचित्र अ, आवाज येत होती रूममध्ये आणि मला हे सगळं ठाऊक होतं, हे मुद्दामून होतंय कारण आम्ही मदर मेरीच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्याच्या पहिले माझ्या मनात असे विचार येत होते, की "तू इंडियाला परत जा. काहीच फायदा नाहीये. तू इथे राहून काहीच फायदा नाही. तू इंडियाला परत जा." आणि मला हे सगळं ठाऊक होतं, की एक स्पिरिच्युअल वॉरफेअर आहे. नंतर आम्ही लूट्सच्या ठिकाणी पोहोचलो, जिथे मदर मेरी अपीअर झाली होती एका लहान मुलीला खूप वर्षांअगोदर. आणि तिकडे एक असं ठिकाण होतं, जिथे आम्हाला पर्सनली जायला संधी मिळाली. आणि तिकडे 2 अशा लेडीज होत्या. त्यांनी मला बोललं, की "तुझी काय प्रार्थनाची रिक्वेस्ट आहे? आम्ही प्रे करतो." आणि ते दोघी माझ्यासाठी प्रे करत होत्या आणि नंतर त्यांनी मला एक फोटो दाखवला मदर मेरीचा आणि बोललं, की "तुझ्याकडे थोडे काही टाईम आहे, 5 मिनिटं आहे. तू मदर मेरीच्या फोटोकडे बघ आणि तुला जे काही प्रेयर करायचंय ते कर." आणि त्या क्षणी मला खूप छान अनुभव आला. जेव्हा मी मदर मेरीच्या फोटोकडे पाहिलं, अचानकपणे मला सगळं काही दिसू लागलं. मला दिसायला लागलं, की माझ्या आतमध्ये खूप जास्त बिटरनेस आणि कडवटपणा क्रूसाचा आला आहे, बिटरनेस क्रॉसचा आला आहे. मी एवढ्या प्रसंगातून गेली होती, एवढे ट्रायल्समधून गेली होती आणि म्हणून माझ्या आत एवढा बिटरनेस होता, की मला सगळ्यांवर राग येत होता आणि मला जाणवलं मला ॲक्चुअली सगळ्यांवर राग नाहीये. मला मे बी गॉडवर राग आहे किंवा मे बी या सगळ्या गोष्टी कधी संपणार याचा मला खूप जास्त बिटरनेस आला आहे. पण मदर मेरीच्या फोटोकडे पाहून मी मनापासून माझी प्रार्थना केली. जे काही मला हवं होतं ते मी मदर मेरीला बोलली आणि एकदम 5 मिनिटामध्ये ते पाणी माझ्या हातावर पडलं आणि माझं पूर्ण जे काही राग होता तो एकदम शांत झाला आणि मला खूप हलकं वाटलं. तिथून बाहेर आल्यावर मला जाणवलं, की आपण बऱ्याच ठिकाणी जातो हीलिंग मिळण्यासाठी आणि डिलिव्हरन्स मिळण्यासाठी. आपण मदर मेरीला पूर्ण ट्रस्ट करू शकतो. जेव्हा आपण तिला मन मोकळं मोकळं करून सांगतो, की आपल्याला ॲक्चुअली काय हवंय आणि आपल्याला काय त्रास होतोय. तिने काय प्रेयर केली मदर मेरीने माहीत नाही. मला एकदम शांत वाटलं आणि एकदम हलकं वाटलं. तर मी तुम्हाला अनुभव का सांगते? कारण तुम्हालाही मे बी खूप जास्त बिटरनेस आला आहे, कडवटपणा आला आहे क्रुसाचा. म्हणजे जे काही तुम्ही प्रॉब्लेम्समधून गेला आहात, खूप वर्षांपासून तुम्ही चालला आहात आणि तुम्ही चुपचाप, निमूटपणे सगळं सहन करतायत. पण एक टाईम येतो जेव्हा तुम्हाला सहन करणं डिफिकल्ट होतं किंवा तुम्हाला असं वाटतं, की किती वेळपर्यंत मला हा क्रूस उचलायचा आहे. एवढ्या गोष्टी आपल्या आत आहे. त्या सगळ्या गोष्टीचं जे पेन आहे, ते सगळं बाहेर पडतं. तर मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते कारण मे बी तुम्हालाही खूप जणांचा राग येतोय आणि प्रभू तुम्हाला आणि मला सांगतायत, की आपल्याला बिटरनेस आला आहे क्रॉसचा आणि हा कसा जाऊ शकतो? तर फक्त आपण मदर मेरीकडे धावा घेऊन, मदर मेरीकडे जाऊन कारण तिकडे मदर मेरीनी मला असं दाखवलं, की ती आपल्याला येशूच्या एकदम जवळ घेऊन जाते. तर रोजरी तर करा, पण रोजरी सकट तुम्ही मदर मेरीशी एक आईसारखं बोला आणि मनापासून तिच्यावर विश्वास करा, की तिच्या मध्यस्थीने, तिच्या विनंती प्रार्थनांनी तुम्हाला आणि मला प्रभू येशूची कृपा लवकरात लवकर मिळेल. त्याच्यानंतर आम्ही अंडरग्राउंड चर्चमध्ये गेलो, जिथे खूप लोकं जमली होती.
सगळ्या प्रांतातून, सगळ्या कंट्रीजमधून, सगळ्या प्रदेशातून आणि सगळेजण एकत्र प्रभू येशूचं नमन करत होते आणि प्रभू येशूला ब्लेसेड सॅक्रेमेंटमध्ये जे आहेत ते ख्रिस्त शरीरामध्ये जे आहेत, त्याच्यातून प्रभूला एवढं जास्त मनापासून आदर देत होते. ते पाहून मला जाणवलं, की कधी-कधी आपण प्रभू येशूला किती असं लाईटली आपल्या मित्रासारखं बघतो आणि त्यांच्यावरती चिडतो, रागवतो. पण किती पूर्ण पूर्ण जगभरामध्ये प्रभू येशूला किती जणं मानतात आणि किती जणं त्यांची आराधना करतात आणि किती जणांचं प्रेम आहे प्रभू येशूवर. आणि तेव्हा मला असं वाटलं, "प्रभू सॉरी, मी तुमच्यावर अशा छोट्या-छोट्या गोष्टींवर रागवते, चिडते. पण मी तेवढा रेव्हरन्स नाही देते, जेवढा मी दिला पाहिजे तुम्हाला." आणि तो एक अनुभव आहे, जो माझ्या मनामध्ये अजूनही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, की प्रभू येशू आपले अ, सर्वात जास्त आपल्यावर प्रेम करतात. त्यांच्या एवढं प्रेम आपल्यावर कोणच करू नाही शकत. आणि जर का आपण प्रभू येशूसोबतच खुश नाहीये, तर आपण कुणासोबतही खुश नाही राहू शकत. आणि प्रभू येशूसोबत आपण जर का खुश आहोत, तर आपण सगळीकडे खुश राहू शकतो. म्हणून आपण पश्चाताप करूया आणि प्रभूकडे परत येऊया. मत्तई अध्याय 7 वचन 7 पासून लिहिलं आहे. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. याचा अर्थ असा आहे, की प्रभू येशू आपल्याला म्हणतायत, की आपण मनापासून मागूया, कृपा मागूया. जर का आपण कसल्याही गोष्टीचा संघर्ष करतोय, तर आपण प्रभूकडे कृपा मागूया. त्या कृपेने आपल्याला प्रार्थना केली, कृपा मागितली, तर प्रभू आपल्याला नक्कीच देतील. या विश्वासाने मागूया, की प्रभू आपल्याला पवित्र आत्मेत परिपूर्ण करतील आणि आपल्याला क्षमा करणं आणि प्रेम करण्याची पण कृपा देतील आणि या बिटरनेसमधून निघण्याचीही कृपा देतील. आणि मदर मेरीची आपण हेल्प घेऊया आणि पवित्र आत्म्याचीही आपण मदत घेऊया. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.